असंच बाबा आता कधीच पाहणार नाही. नाही वाटलं हे बाबा बावली बावली तिला तुझ्यासाठी पाणी आणि आपण टाकतो ना. नको मामी मला चहा बरं तू बोल यांच्याशी मी आले. बावली बावली नाही कला पटकन गोरी मामा बोल काय झालं. हे बावली मामा एक वेळा मला भेटायचं होतं म्हणून आले. गोरी 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 तुला बघायचं शिवा अरे थांब रे. काय झालं बेटा. मामा तू सांगितलं होतंस मला म्हणून मी ना एका डॉक्टरांशी बोलले. खूप मोठे डॉक्टर आहे आणि मी ना आपल्या शिवाबद्दल त्यांना सर्व काही सांगितलं. आपला शिवा दुरुस्त होऊ शकतो. काय अगं हो मामी आपला शिवा दुरुस्त होऊ शकतो. आता कधी बातमी आहे. शिवा दुरुस्त होऊ शकतो. बघ जरा माझा शिवा दुरुस्त होऊ शकतो. आज जसा वेळेपणात तू माझे लाड करतो ना तसाच बरा झाल्यानंतर तू माझे लाड करेल. हा माझी आई म्हणून खरंच मैत्री आनंदाची बातमी दिली. हा तू तुझी नाराज का झालीस. काय झालं बेटा. काय झालं मामी. अगं मणा मामाने सांगितलं ना म्हणून मी जेव्हा शहराला गेली होती ना तेव्हा त्या डॉक्टरांशी भेट घेतली. ते फार मोठे डॉक्टर आहेत. मग ते कळलं पण तू अशी नाराज इतकी आनंदाची बातमी दिली अशी नाराज का झालीस. काही अडचण येतो ऑपरेशनमध्ये. मामी अडचण म्हणजे ते सांगावचं होत नाही पण सांगते. आपल्या शिवाच्या इलाजासाठी निदान 2 लाख रुपयाचा खर्च येईल. 2 लाख होय मामी. आणि महत्वाचं म्हणजे मामी शिवा 9 वर्षाचा असेपर्यंत त्याला जितकी नाती लक्षात होती ना केवळ त्यांनाच तो ओळखणार. आणि सॉरी मामी पण कदाचित तो तुला ओळखणारही नाही मग. आणि जर का आपण जबरदस्तीने त्याला सर्व काही सांगितलं ना की मामी तू सावध राहील आहे त्याला म्हणजे त्याने स्वीकारलं तर ठीक आणि नाही स्वीकारलं ना तर त्याला धक्काही बसू शकतो आणि परत आपलं शिवा जसं आहे तसंच होणार. माझा शिवा मला नाही ओळखलं. आज माझा जीवची प्राण असलेला माझा शिवा मला केवळ एवढ्यासाठीच ओळखलं नाही ना की मी त्याची जन्मदात्री आज नाही म्हणून. पण त्याचा सावधराई सख्या नाही होऊ शकत का. सख्या आईसारखं प्रेम नाही करू शकत का. एका दिवसात स्वयंपाकाला लाख मेहनत करावी. तिथून छोट्या छोट्या काड्या उचलाव्या आणि राबून एक छोटंसं घर बनवावं. स्वप्न बघावं की हे घर माझं म्हणून. आणि क्षणात एक वादळ येऊन ते सारं घर उद्ध्वस्त करून जातं. याला लेटचं घेर म्हणावा की ते पाहून आई अगं तुम्ही कसं अगं शेवटी काही झालं ना तरी हीच सत्यता. पण आता आपल्याला काही ना काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना. दादा मी करेन माझ्या शिवाला.
होईल. ताई पण तुला माहिती आहे ना का टोकाचा निर्णय घेतली? तुम्हाला ओळखेल की नाही ओळखेल हा पुढचा भाग आहे. पण खरंच मी त्याची जन्मदात्री आई असे तर अशी शांत बसले असते मी. हं? सांग ना. आईचं प्रेम स्वार्थी नसतं. मी करेन माझ्या शिवाला. तसं की मला माझं रक्त माझी किडनी दान करावी लागली तरी चालेल, पण मी माझ्या शिवाला दुसरं काही ताई ताई ग, तू खूप महान आहेस. तू खूप महान आहेस. तू डॉक्टरांना त्यांना सांग पैशांची जुळवाजुळव आम्ही होईल काही ना काही व्यवस्था करू आपण. हं? आणि त्यांना म्हणा तयारीला लागा म्हणा आम्ही घेऊन येतो शिवाय. ठीक आहे मामी.